परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. 5 मिनिटं घेऊ आपण. आजचं लेक्चर एवढं मोठं नसेल, बऱ्याच गोष्टी बेसिक आहेत जे आपल्याला माहिती असेल. एक पीपीटी आपण बघूया, त्याच्यावरती आपण चर्चा करूया आणि पुढच्या लेक्चर्समध्ये पुढच्या या 5 महिन्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते बघूया. कसा अभ्यास होईल, 5 महिन्यामध्ये आपण एक्सपर्ट होणार आहोत का? बरेच लोक विचारतात, सर मग मला पाली बोलायला जमेल का? नाही, अजिबात नाही. एक्सपर्ट पण नाही होणार, बरोबर. आपण पाली व्याकरण शिकतोय. एखाद्याची स्पीड भरपूर स्पीडमध्ये असेल, एखादा थोडा स्लो असेल, जो तो त्याच्या गतीने बरोबर कार्य करत राहील, बरोबर. आपलं काम असं आहे आता या पुढच्या 5-6 महिन्यामध्ये की आपण आधी पालीचा जो बेअर मिनिमम जे ग्रामर आहेत, जे तुम्हाला मला पालीचे सुत्त धम्म समजायला, वाचायला, ट्रान्सलेट करायला गरजेचं आहे, जे ग्रामर, जे व्याकरण, जे एम ए लेवलचं आहे. एम एला हो, मी मुंबई विद्यापीठातनं एम ए केलंय 2013 ते 2015च्या दरम्यानमध्ये, बरोबर. तर जे ग्रामर मी शिकलोय त्या 2 वर्षांमध्ये सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 मध्ये, ते ग्रामर आपण या 5 महिन्यांमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. 5 महिने 25 लेक्चर पुरेसे आहेत, भरपूर आहेत, बरोबर. ते आपण शिकूया. आणि एक आणि एक 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 त्याला बोलू की एक चालना मिळून जाईल आपल्याला पाली शिकण्यासाठी. पालीचं व्याकरण एकदा जमायला लागलं की मग हळूहळू शब्द ओळखीचे होतील, वाक्य ओळखीचे होतील, ग्रामर ओळखीचं होईल आणि हळूहळू जमायला लागेल, जे तुम्हाला पुढच्या 2 महिन्यांमध्ये दिसायला लागेल. ए ही पस्सिको इथल्या इथे तुम्हाला ते दिसायला लागेल की चला हो, मागच्या 2 महिन्यामध्ये आपण जे शिकत होतो त्याची आता मदत आपल्याला होते. ठीक आहे. आणि ह्या 25 लेक्चर एकूण आपला 25 लेक्चरचा हा पूर्ण कोर्स आहे. 20-22 लेक्चर पर्यंत आपण सिलेबस चांगल्या प्रकारे कव्हर करतो, रिव्हिजन करत करत, आणि मग चांगल्या प्रकारे आपण अजून प्रॅक्टिस सुद्धा करतो. आता ओके, मग रेकॉर्डिंग मध्ये माझा आवाज कमी होऊन जातो आणि इतर बॅकग्राऊंड नॉईज थोडा जास्त होऊन जातो, कोणाचा माईक सुरू असेल तर. ओके, आजचा आपला पहिले लेक्चर आहे जे आहे इंट्रोडक्शन. आपण पाली काय, पाली भाषा आणि मग त्याच्यानंतर पालीचा एक थोडक्यात इतिहास या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. इंट्रोडक्शन आपण घेऊया पुढे आरामामध्ये. ठीक आहे. आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. कोणाला जॉईन करायचं असेल तर ह्या 1-2-3 लेक्चर पर्यंत जॉईन करू शकतात. जर कोणी उशिरा जॉईन केलं याच्या, तर मग थोडंसं लेट होऊ शकतं इतर गोष्टी समजायला. ठीक आहे, चालेल. सुरू करण्याच्या आधी कोणाला काही विचारायचं आहे, कोणाला काही सांगायचं आहे, कोणाला काही बोलायचं आहे, विचारू शकतात, बोलू शकतात. बरेच प्रश्न असतील, डोंट वरी, पुढे पुढे ते क्लिअर पण होतील. चालेल. ऑल गुड. ठीक आहे. फक्त प्रयत्न करा की क्लास सुरू असताना आपला कॅमेरा सुरू ठेवा, म्हणजे मास्तराला तुम्ही दिसाल आणि चांगलं इंटरॅक्शन आपण या क्लासमध्ये घेऊ शकतो, होऊ शकतो, बरोबर. चला ठीक आहे. याच्या आधी असं कोणी आहे ज्यांनी पालीचा कुठला कोर्स केला आहे? पाली असो, ग्रामर असो, सुत्त असो, अभिधम्म असो, असं कोणी आहे बघा, सांगा. तिथे एक हँड रेजचा ऑप्शन दिसतो, जेणेकरून एक आयडिया कळेल. ठीक आहे, कोणीच नाही? ओके, कोई बात नाही, एक हात वर आहे. ओके ओके, सुनीताजी, ठीक आहे ठीक आहे, चलेगा. खूप छान. ज्यांचं ऑलरेडी थोडं झालं असेल त्यांना बरीच मदत होईल आणि अजून चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहिल्यापासून. ओके, चला, खूप छान. ओके, कोर्स बद्दलची एकूण माहिती आपला 5 ते 6 महिन्यांपर्यंत हा कोर्स चालेल. आपण एक टाइम टेबल ग्रुपमध्ये शेअर केलाय, कुठल्या कुठल्या शनिवारी लेक्चर आहे. एखाद शनिवार जर लेक्चर नाही झालं तर आपली 1 तारीख पुढे सरकेल, अशा प्रकारे. ओके, या पूर्ण 5-6 महिन्यांमध्ये एकूण 25 लेक्चर आपले होतील आणि 5 टेस्ट होतील, बरोबर. 2-3 टॉपिक झाले, एक आपण ऑनलाईन टेस्ट घेऊ. टेस्ट लिहायची नसेल, फक्त टिक मार्क करायची असेल, अशा प्रकारे 5 टेस्ट होईल. आणि मग शेवटची टेस्ट होईल जी आपल्या पूर्ण सिलेबस झाल्यानंतर. ओके, जी असेल आपली फायनल टेस्ट 101 मार्कांची. ओके, आणि ती दिल्यानंतरच आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. भले स्कोर काहीही असो, पण ती देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला पुढे BA करण्यासाठी किंवा MA करायला पूरक असेल. बऱ्याचदा विद्यापीठ म्हणजे विचारतात की तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं आहे BA ला किंवा MA ला, तुम्ही कुठला कोर्स केला आहे का? तर तुम्ही हे सर्टिफिकेट त्यांना दाखवू शकतात असं. ओके, चला. कोणाला काय विचारायचंय, कोणाला काय सांगायचंय, काय डाऊट आहे? ठीक आहे, ऑल गुड. चला, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो. मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक देखील करतो की आपण अशा पद्धतीने का होईना
पाली शिकायला आता सुरुवात करत आहोत. बरोबर? एकूण किती पारामी आहे कोणी सांगेल? माईक सुरू करून एकूण किती पारामी आहेत? पारमी पारमी पारमिता पारमी किती आहेत एकूण कोणी सांगेल? 10 पारामित आहेत. 10. 10. ठीक आहे, चला 10 पारमी आहे. ओके, त्याच्यापैकी एक 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 नाही मला तर 2 पारमी आठवत आहेत. बघा बरं पारमी आहेत का ते? एकाचं नाव आहे अधिष्ठान आणि एकाचं नाव आहे वीर्य. आहे का ह्या पारामीत? आपण आता काय करायचं? आजचा आहे पहिला दिवस. ठीक आहे, मास्तराने 2 पारमी सांगितल्यात, अधिष्ठान पारमी आणि वीर्य पारमी. अधिष्ठान म्हणजे काय? लगेच सांगा, कोणीतरी माईक सुरू करा, कोणीतरी सांगा लगेच. अधिष्ठान मतलब एक संकल्प करके बैठना ना, दृढ़ निश्चय करके बैठना. राईट राईट राईट. ओके मॅडम, तुम्हाला मराठीचा प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे नाही. ओके ना? ओके चलेगा, ठीक आहे. बरोबर. बघ, आपण अधिष्ठान एक संकल्प करून बसतो. जे लोक विपश्यनेला गेले त्यांना अधिष्ठान खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल. बरोबर, काहीतरी संकल्प करायचा. राईट, सर संकल्प अधिष्ठान म्हणजे प्रतिष्ठान आहे सर. हा बोला सर, विशंबर सर बोला. अधिष्ठान म्हणजे प्रतिष्ठान. अधिष्ठान आपण अधिष्ठानचा अर्थ असा घेऊ की एक दृढ निश्चय केलाय एखाद्या गोष्टीचा. ओके ओके, निश्चय. ती झाली एक पारमी. आता ती कशी पूर्ण करायची वगैरे ते बऱ्याच सूत्रांमध्ये किंवा त्याचे संदर्भ आपल्याला सापडतात. पण आता आपण इथे आपले पारमी कशी पूर्ण करू? बरोबर, बरेच लोक कारण देतात, सर आता तर माझं वय झालंय, थोडं समजायला कठीण जातं, स्लो होतं. ही कारण आमच्या क्लासमध्ये चालत नाही. ठीक आहे, वय वर्ष 7-8 वर्षाची मुलं सुद्धा क्लासमध्ये होते आणि वय वर्ष 70-72 वर्षापर्यंतची लोक सुद्धा होते. सगळ्यांना छानपैकी जमतं आणि जमायला लागतं. फक्त आता अधिष्ठान माहिती काय घ्यायचं आहे की लेक्चर हे मिस करू द्यायचं नाही. शनिवारी लेक्चर आहे, इतर सगळी कामं नंतर आटपून घेऊया आणि हे तास 1.5 तास मला इथे द्यायचा आहे. हा 1.5 तास, बरोबर, आणि 1.5 तास फक्त आठवड्यातून एकदा कधीतरी मॅनेज करा होमवर्क करायला, सराव करायला. पास. या 3 तासापेक्षा जास्त तासांची गरज नाही आहे. दिलात तर व्हेरी गुड, पण 1.5 तास 1 ते 1.5 तास क्लासमध्ये आणि 1 ते 1.5 तास होमवर्क मध्ये, इतके 3 तास खूप पुरेसे आहेत. ओके, आणि हे तुम्हाला पटेल सुद्धा. बरोबर, चला झालं. मग आता अधिष्ठान असं घेऊ की मी कोर्स सोडून जाणार नाही. बरेच लोक ऍडमिशन घेतात आणि गायब होऊन जातात. गायब नका हो. ठीक आहे, अधिष्ठान घ्या. नसेल जमत, नसेल कळत, फक्त क्लासमध्ये येऊन तरी बसा. काय चाललंय फक्त, बरोबर. कधी कधी वाटेल मला जमत नाहीये, कळत नाहीये, हे काय काय चाललंय, बरोबर बरोबर, ठीक, काय हरकत नाही. फक्त येऊन बसा आणि ऐका काय चाललंय. ठीक आहे, आपण पाली भाषा शिकतोय, आपण काहीतरी नवीन शिकतोय. साहजिक आहे, थोडं कठीण वाटू शकतं. 2,500-3,000 हजार वर्ष जुनी भाषा आहे, वाटू शकते थोडंफार कठीण, बरोबर. पण हार मानायची नाही. क्लासमध्ये या, अटेंड करा. बोला सर मला नाही कळलं, मला इकडनं बाउन्स होतोय, मास्तर परत परत प्रयत्न करेल. आपण भरपूरदा रिव्हिजन करणार आहोत. पण अधिष्ठान घ्या की मी कोर्स संपेपर्यंत याला सोडणार नाही, शेवटच्या लेक्चर पर्यंत असेल. ही झाली आपली अधिष्ठान. अधिष्ठान पारामी फक्त मांडी मोडून पूर्ण नाही होत, अजून खूप पद्धतीने पूर्ण करू शकतो. तर हा एक अधिष्ठान तुम्ही घ्या. बरोबर. हा, एखादं मरणधरण आलं, खूपच काहीतरी आलं तर एखाद लेक्चर मिस होऊ शकतो, तुमचाही माझाही, किंवा आपण एखाद तारीख पुढे करूया, ते ठीक आहे. पण त्याला आता जमतच नाहीये, कंटाळा आला, ते कारण नको. राईट, पाहुणे रावणे नेहमी असतात, बरोबर, पण हा टाइम काढून ठेवा एक. आणि मग दुसरं आहे वीर्य पारमी. कशी वीर्य पारमी? प्रत्येकाला प्रत्येकाची कामं महत्वाची असतात. नंतर 7 वर्षाचं बालक असो की 20, 30, 40, 50, 60, 70 मधले लोक असतील, बरोबर. पण एक आता आपण वीर्य असं करूया, वीर्य पारमी असे करूया की हो, पाली जरी कधी कधी कोणाला कठीण वाटू लागली तर आपण प्रयत्न तर करू ना, थोडे इफर्ट्स टाकूया, थोडा जोर लावूया, बस. बरोबर. रोज काही 10 पानं, 15 पानं, 20 पानं वाचायची गरज नाही. आज मला एवढं सांगितलं, मी इतकं तर करण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. हे आहे आपली वीर्य पारमी. ह्या 2 पारमीचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू आणि इम्प्लिमेंट करायचा या ठिकाणी प्रयत्न करू. ठीक आहे, चलो. परत एकदा मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कौतुक आहे की आपण सगळे विविध वयोगटातील लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात. ठीक आहे, अजून यंगस्टर्स आपल्याकडे असतील, आपल्या घरात असतील, त्यांना पण घेऊन बसा, त्यांनाही समजायला बरीच मदत होईल. ठीक आहे, चला. आता हे लेक्चर आपण रेकॉर्ड करतोय. हे लेक्चर उद्या संध्याकाळपर्यंत ग्रुपमध्ये टाकण्यात येईल, बरोबर.
पण कधी कधी आहे ना काही टेक्निकल प्रॉब्लेम असा येतो की रेकॉर्ड झालं पण सेव्ह नाही होत किंवा काही ग्लिच येऊन जातो. ते काळजी करू नका. ज्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला ते आपण कधीतरी परत रिपीट करूया, बरोबर, म्हणजे ते पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल. ओके, अशा प्रकारे चालेल. चला, आणि आज लेक्चर झालं तर त्याच्यानंतर नोट्स आपण शेअर करतो, होमवर्क शेअर करतो कालांतराने, असं. ठीक आहे. ओके मित्रांनो, हे सगळं होतं आपलं इंट्रोडक्शन. काही नियमावली आहे त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. साधू साधू साधू. मित्रांनो, आपण आज सगळे पाली शिकायला आलोत. पाली काय नेमकं? बुद्धांची भाषा आहे. आणि आपण तीच पाली बोलणार आहोत, ऐकणार आहोत, अभ्यास करणार आहोत, जे शब्द बुद्धांच्या तोंडून निघालेले आहेत. बरोबर. चला, एक थोडंसं एक्झाम्पल. आपण जर मोहम्मद रफीचे फॅन असाल किंवा इतर कोणाचे फॅन असाल, अरे हे गाणं याचं, हे गाणं याचं आहे, पण ते गाणं साईडला ठेवा, ते तर आहे, पण एखादं सूत्र, एखादे शब्द बुद्धांच्या तोंडून निघाले आहेत आणि ते आता आपण समजून घेण्यासाठी परिश्रम घेणार आहोत. याचं गांभीर्य बघा किती आहे. बुद्धांनी जे सांगितलंय ना ते मी आता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, ते मी शिकणार आहे, याचं गांभीर्य आपण असलं पाहिजे. चला मित्रांनो, पाली भाषा. आता झालं असं, आजचा आपला पहिला क्लास आहे, बरोबर, पाली भाषा आणि इतिहास. पाली भाषा नेमकं काय आणि इतिहास याच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया, जे आपल्याला गरजेचं आहे. MA लेवलला, PhD लेवलला लोक अजून गंभीरपणे याचा अभ्यास करत असतील, पण आता थोडी ओळख की बाबा पाली भाषा काय आणि याचा इतिहास थोडक्यात काय ते आपण बघूया. ठीक आहे. आता मगध, जे 16 महाजनपद होती त्याच्यापैकी एक समजा मगध, बरोबर. आणि मगध खूप लांब लांब पर्यंत पसरलेला असे एक राज्य, बरोबर, जो आत्ताचा, त्याला आपण म्हणूया छत्तीसगड पासून तर इथे झारखंड पासून बिहार, UP पर्यंत, थोडाफार नेपाळ, असा एक प्रदेश समजा आपण पकडूया मगध. आणि मगध मध्ये बोलली जाणारी भाषा मागधी. ठीक आहे. हे तर तेव्हाचं नाव होतं. मग पुढे अर्ध मागधी आहे, प्राकृत आहे, अशा प्रकारे. पण मगध या राज्यामध्ये बोलली जाणारी भाषा प्रामुख्याने समजा मागधी, शुद्ध स्वरूपामध्ये, बरोबर. असा जी आपण आज पाली बोलतो ही तेव्हाची मागधी. आणि बरेच लोक याला, जे संस्कृत नाही, जे जैन लिटरेचर आहे त्याला प्राकृत किंवा अर्ध मागधी असं म्हणतात. आपल्यासाठी आज जी काही पाली अवेलेबल आहे ती त्रिपिटक आहे, बरोबर. जी बोली भाषा होती त्याचं कुठलं लिटरेचर, साहित्य आपल्याकडे नाही आहे. जे काही साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे आता, ते फक्त बुद्ध वचनच आहे पालीचं. आणि म्हणून पुढे पाली शब्द कधी वापरला गेला हे आपण बघूया. पण तेव्हा जी मगध देशाची भाषा मागधी अशा प्रकारे जी प्रामुख्याने बोलली जायची आणि सामान्य जनांना सुद्धा याची कल्पना होती, चांगल्या प्रकारे बोलू शकत होते आणि समजू शकत होते, अशा प्रकारची ती भाषा, बरोबर. एक हे आपण पाहिलं. आणि मग पुढे असं जाऊया की होतं असं की आपण आज ज्याला पाली भाषा म्हणून म्हणतो त्याचा आधी थोडासा अर्थ असा बघूया. पाली म्हणजे असं की पाती रखती ती पाली, की पाली असं की जे सांभाळ करते, पोषण करते, बरोबर. तर कशाचा, कोणी सांगेल कशाचा? पाली सांभाळ करते, पोषण करते, कशाचा? बुद्ध वचनाचा, बरोबर. बुद्ध वचन. आज जे काही पाली आपल्याकडे आहे ते सगळं बुद्ध वचनच आहे, बरोबर. अशा प्रकारे मग आता होतं असं की पाली ऍज अ भाषा म्हणून पाली ही भाषा म्हणून कधी बोलण्यात आली? आधी तर लोक त्याला, आजही बरेच लोक त्याला मागधीच म्हणतात, पाली नावाची भाषाच नाही असं म्हणतात लोक. पण अट्टकथाकार बुद्धघोष, पुढे बघू आपण, बुद्धघोष यांनी अट्टकथा लिहित असताना पालीला ऍज अ भाषा किंवा बुद्ध वचन म्हणून बोलण्यात आलं, की पाली हे बुद्ध वचन आहे. तुम्ही जर काही पालीचे पुस्तक बघितलेत तिथे त्रिपिटक पाली, तिथे त्रिपिटक पाली, दीर्घ निकाय पाली, मध्यम निकाय पाली असं असतं टायटल. म्हणजे हे दीर्घ निकायातलं पाली आहे, म्हणजे काय की बाबा हे दीर्घ निकायातलं बुद्ध वचन आहे, अशा प्रकारे असा सुद्धाचा वापर करण्यात आला. अजून दुसरा पालीचा अजून दुसरा अर्थ आपण पाहिला की बाबा की धडा आहे, धडा, एखादा धडा आहे किंवा एखादा चॅप्टर आहे, एखादा भाग आहे. तसं सुत्त निकाय पाली, दीर्घ निकाय पाली, बरोबर. हा दुसरा एक चॅप्टर आहे, हा एक चॅप्टर आहे, हा एक चॅप्टर आहे, अशा प्रकारे. मग धम्मपद पाली, जातक पाली, असे पण तुम्हाला प्रॉपर जे पालीमध्ये पुस्तक आहेत ना तिथे असं बघायला मिळतं की हे चॅप्टर आहे. असा पण एक अर्थ आहे. एक तर बुद्ध वचन म्हणून अर्थ झाला,
एक चॅप्टर किंवा धडा म्हणून अर्थ झाला. आणि नुकतंच 1861च्या आसपास शासन वंश ग्रंथ लिहिण्यात आला. भंते पय्यासामी यांनी सॉरी कुठे? बर्मामध्ये, आजचं म्यानमारमध्ये भंते पय्यासामी यांनी ग्रंथ लिहिला 1861 मध्ये, शासनवंश. त्या शासनवंशामध्ये त्यांनी पाली शब्द वापरला भाषा म्हणून, आणि तेव्हापासून पाली भाषा असं आपण बोलतो आणि अभ्यास करतो. बरोबर? बरेच लोक काउंटर करतात. इतर लेखक असतील ज्यांनी अभ्यासक आहे की पाली नावाची भाषा तेव्हा नव्हतीच. हो नव्हतीच, तेव्हा त्याला मागधी म्हणायचे. बरोबर? पण आज जे काही आपल्याकडे बुद्धवचन आहे ते सगळं पालीमध्येच आहे किंवा मागधीमध्ये आहे, बुद्धवचन आहे. मग त्याला एक नवीन नाव देण्यात आलं, ते म्हणजे पाली. बरोबर? पण आज थोडक्यात बुद्धांनी जो काही धम्म सांगितला तो पालीमध्ये आहे. एक पाली म्हणजे बुद्धवचन. जे काही बुद्धवचन आपण ऐकतो, बरोबर, वाचणार आहोत, ते आलं सगळं पाली. त्यालाही पाली असं म्हटलं गेलंय. आणि अट्टकथाकार बुद्धघोष यांनी सुद्धा बऱ्याच ग्रंथांमध्ये, त्यांच्या अट्टकथेमध्ये, विशुद्धिमग्गामध्ये त्यांनी पालीला बुद्धवचन म्हणून त्याचा उल्लेख केलाय. ओके, चला इथपर्यंत आपण 2-3 अर्थ असे पाहिले की पाली ही मगध देशाची एक चांगल्या प्रकारे बोलली जाणारी भाषा होते. त्याला मागधी म्हणायचे, किंवा पुढे नंतर त्याचा थोडासा भाग हा अर्ध मागधी किंवा प्राकृत, त्याला आपण मागधी बोलूया. कालांतराने जे बुद्धवचन आपल्याकडे आहे त्रिपिटकामध्ये तेवढंच पाली उरलेलं आहे. मग कालांतराने त्याला लोकांनी पाली नाव दिलं की पाली हे बुद्धवचन आहे म्हणून. कालांतराने ते पाली असं नाव पडलं भाषेलाच, आणि पाली म्हटलं तर धडा, चॅप्टर, टॉपिक, अशा प्रकारे असे 3-4 अर्थ आपल्याला या ठिकाणी मिळतात. ठीक आहे? आपण लिहू सुद्धा शकतात, स्क्रीनशॉट पण काढू शकतात, पण एक पीडीएफ फाईल आपण ग्रुपमध्ये शेअर करूया जी डिटेलमध्ये असतात. बरोबर? ज्या पीडीएफ आपण शेअर करूया त्या तुम्ही नंतर प्रिंट आउट काढून त्याची एक फाईल बनवा. शेवटपर्यंत भरपूर एक छान फाईल आपली झालेली असेल. येस प्रज्ञाजी बोला. सर, मग बुद्धांनी कोणत्या भाषेमध्ये प्रवचनं दिली होती? त्यांची भाषा त्यावेळेला कोणती होती? बघा, मागधी म्हणतात. मागधी भाषा बुद्धांनी मागधीमध्ये सांगितलं, पण आज मागधीला मग लोकांनी नवीन नाव दिलं ॲज अ रिस्पेक्ट. बरोबर? मी खातो, मी पितो, मी बोलतो, हे झालं दुसरं मराठी. पण एक साहित्यिक मराठी जे साहित्यिक मागधी बुद्धांनी वापरले त्याला आपण आज पाली बोलतो. जे बुद्ध वचन आहे त्याला मान सन्मान आदर देऊन, बाबा हे बुद्ध वचन आहे, बुद्धांच्या मुखातून निघालेलं जे काही वचन आपल्याकडे उरलेलं आहे आज त्रिपिटक म्हणून, त्याला पाली असं नाव दिलंय. त्या भाषेला पाली असं नाव दिलंय. बरोबर? आता बोलायला गेलं बुद्धांनी पालीमध्ये सांगितलं, पण खूपच टेक्निकल बोलायला गेलं तर मगध देशामध्ये मागधी बोलत होते, तर बुद्धांनी मागधीमध्ये सांगितलं. बरोबर? पण आज आपण त्याला रिस्पेक्ट मध्ये पाली असं बोलतो, अशा प्रकारे. ठीक आहे? आता मध्ये मध्ये आपले टेस्ट होतील 2-3 आठवड्यानंतर, तेव्हा सुद्धा काही प्रश्न येतील जे मी आपल्या पीडीएफ फाईल मध्ये टाकू. ओके, आपल्या नोट्स मध्ये. ठीक आहे प्रज्ञाजी? ओके, अजून कोणाला काही विचारायचं आहे, सांगायचं आहे? ठीक आहे, ओके सर. ओके. अजून बघा, कोणी बरेच लोकांनी जॉईन केलंय. जर कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल ऍटलीस्ट फॉर्म भरून घ्या. ठीक आहे, म्हणजे मास्तराकडे माहिती असतं की कोण कोण जॉईन झालंय म्हणून. ठीक आहे, 1-2 नवीन नावं दिसत आहेत मला. ठीक आहे, ओके. अजून कोणाला काही विचारायचं आहे? सर, एक प्रश्न होता. जी सर बोला. की जसं आता मगध पाली ही हिला आपण अर्धी मगधी वगैरे म्हणजे म्हणतो, आपण संबोधतो. ओके, तर मला असं म्हणायचं होतं की मग ज्या वेळेला म्हणजे नेपाळ जसं लुंबिनी झालं, तर तिकडची लँग्वेज म्हणजे कुठली होती? त्यांची बोली भाषा कुठली होती? कुठे 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 म्हटलात? मी हे म्हणत आपलं इकडची लिंबुनी नेपाळ झाली, जिथे भगवंताचा जन्म झाला, तर जी, ती जी. तिकडची भाषा मग तिकडची बोली भाषा कुठली? जसं की मगध ही मागधी भाषा होती, मगधची होती. आणि आपण जसं म्हणतो की भगवंतांचा जन्म कपिलवस्तू मध्ये मधले होते, लुंबिनी मध्ये झाला, तर लुंबिनी जसं नेपाळचा पार्ट आहे तो, तर मग त्या राज्यातही तिथे म्हणजे पालीच बोलत होते का? बघा, नेपाळ तर आताच आहे.
बरोबर, हं. राईट. नेपाळ तर आताच आहे. तेव्हाची टेरिटरी एक्झॅक्ट मोजणं हे खूपच कठीण हम्म. असेल आत्ताच्या ओके तारखेमध्ये. पण असं अनेक ओके. लेखकांचं, अभ्यासकांचं किंवा ज्यांनी हम्म. रिसर्च करून ठेवलं असं त्यांचं मत आहे की बुद्धाने पालीच का हम्म. निवडले. कारण की ती साधारण लोकांपर्यंत, आता बुद्धांनी बघा कुठून, सोनीपत म्हणजे आजचं हरियाणा बरोबर, तिकडनं ते बरोबर, तिकडनं ते पार लिंबुनी पार म्हणजे ओडिशा आजचं बरोबर, ओडिशापर्यंत हम्म. बुद्धांचा प्रवास आहे. इतका मोठा पल्ला बुद्धांनी हा म्हणजे 1500 ते 2000 किलोमीटरचा एक स्ट्रेच पूर्ण बुद्धांनी ओके हे केला, भ्रमण केला त्यांच्या 45 वर्षामध्ये. आणि त्यांनी पालीमध्ये सांगितलं. याचा अर्थ काय होतो की ती जनभाषा होते बरोबर. बरं. जरी इतर भाषा बरोबर. असतील बरोबर, इतके महाजनपद होते, इतर भाषा होते बरोबर, पण ही लोकांची भाषा बरोबर. होते म्हणून बुद्धांनी भाषा वापरली असं लोकांचे मत आहे. मग इतर रिसर्च अजून भाषा पण देत असतील की ही या भाषेचा प्रकार असेल, ही या भाषेचा प्रकार असेल. पण बुद्ध जसं आपण आता मराठीमध्ये बोलतो का लोकांना समजतंय, बोललं जात आहे. इंटरनॅशनल लेवलवरती आपण इंग्लिशमध्ये बोलूया का जास्त करून लोक इंग्रजी समजतात. मग कुठलं मीडियम वापरलं पाहिजे. तसं बुद्धांनी मीडियम वापरलं, मागधीचं समजा, पालीचं, की ती खूप साधारण लोकांना पण चांगल्या प्रकारे समजते, राजाला पण आणि शेतकऱ्याला पण बरोबर, अशा प्रकारे. ठीक आहे. तर एक खूप मोठी उत्तर हेच आहे की हो, मागधी चांगल्या प्रकारे लोकांना समजत होते. मग आता कुठल्या महाजनपदामध्ये कुठली भाषा होते, हा झाला रिसर्चचा भाग. आणि याच्यावरती लोकांनी आपापली मतं मांडून ठेवली. एक पुस्तकाचं मी नाव रेफर करतो, पाली साहित्याचा इतिहास किंवा पाली साहित्य का इतिहास. मी फोटो पाठवतो. भरतसिंग उपाध्याय यांचं पुस्तक आहे. एवढं मोठं पुस्तक आहे, छान. खूप त्यांनी डिटेलमध्ये बरेच रिसर्च लोकांनी करून ठेवले, त्याच्यावरती माहिती देतात बरोबर. जे अवांतर वाचनासाठी फार महत्वाचं असेल, पाली साहित्य का इतिहास, भरतसिंग उपाध्याय. ठीक आहे. आणि दर 7:30 वाजता इथे ब्रह्मकुमारी यांचा आश्रम आहे. ते 2-3 मिनिटांचं ही त्यांची प्रार्थना होते, तेव्हा आपण थोडा आवाज येऊ शकतो. ठीक आहे, चालेल. ओके. भरतसिंग उपाध्याय लेखक आहेत. ते पुस्तक आता आपण पाली शिकतोय तर आपल्याकडे असलं पाहिजे समजा, अशा प्रकारे. सर माझ्याकडे हे पण एक पाली साहित्य का इतिहास, राहुल संकृतन त्यांचं हो. पण बुक आहे, आणि पाली साहित्य का इतिहास भिक्षू धम्मरक्षित यांचं पण बुक आहे माझ्याकडे. दोघी पुस्तकं महत्वाचे आहेत. म्हणजे हो, ओके. धर्मरक्षित यांचे पुस्तक हो. महत्वाचंच आहेच. धर्मरक्षित यांचं पालीचे जे पुस्तक आहे ते आपण हा, रेफर करतो. बरेच हा, नोट्स चालू आपले आहे. त्यातले असतील. आणि जे तुम्ही हम्म. राहुल संक्रतांचं नाव दिलं तेही महत्वाचं आहे. जी. आणि भरतसिंग उपाध्याय हे खरंच पुस्तकं छान आहेत. जी. कर. कारण की भरतसिंग उपाध्यायांचं मी पहिल्यांदाच ऐकलं आता तुमच्याकडूनच. नाही, फार कारण की महत्वाचं, माझ्याकडे ही 2 पुस्तकं आहेत. मोठं, खूप मोठं, इतकं जाड पुस्तक सर, आहे, खूप महत्वाचं पुस्तक आहे, हॅलो डिटेलमध्ये. जी, सर. बोला. मग कांबळे. जैन लिटरेचर आणि पाली लिटरेचर भाषा सेमच आहे का वेगवेगळी आहे? त्यांच्यामध्ये आहे ना काही अक्षरं थोडी जास्त दिसतात. जसं अण हे बरं, आपण नमो म्हणतो ते नमो म्हणतात, मग त्याला ते प्राकृत नाव देतात समजा, अशा प्रकारे. ठीक आहे. मला त्याच्याबद्दल माहिती नाही, पण हो थोडाफार तरी त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो, दिसतो, अशा प्रकारे. जी, बोला सुनीताजी, बोला. आणि बोलून झाल्यानंतर प्लीज माईक बंद करा. कांबळे सर. हा, बोला सुनीता मॅडम. हम्म. हा, मी आधी खूप वर्षापूर्वी थोडं बेसिक पाली भाषा शिकली होती. जी. पण आता आपण आपला हो, म्हणजे हो. ती मगधी भाषा किंवा मैथिली भाषा म्हणतो आपण तिला. पण ती आता भोजपुरीमध्ये खूप सिमिलर शब्द आहेत आपल्या पालीतले. एक्झॅक्टली. हो. हा, भोजपुरीमध्ये बहुतेक शब्द मला ते आढळले. पालीतले सेम शब्द तसेचे तसे, कारण तो भाग तसाच होता ना पाली. म्हणजे जी तिकडे जास्त पाली भाषेचा वापर झालेला आहे जी त्याच्यामुळे. जी 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 हो, तेच हो, सांगायचं कारण होतं की बस. आता बरेच जे आपले हे आहेत स्कॉलर्स आहेत, ते नॉर्थ इंडियातनं येतात आणि ज्यांची मातृभाषा ही भोजपुरी होती समजा बरोबर, किंवा मैथिली, अजून अशा बऱ्याच भाषा आहेत त्या ठिकाणी, त्यांना ते बरं सोपं जातं. ठीक आहे, समजायला. आणि जर म्हणजे आता माझं बऱ्याचदा UP बिहारमध्ये जाणं होतं. ठीक आहे, तर जे लोक पाली शिकतायत ते त्यांना ते खूपच सोपं जातं ऑब्व्हियसली, की ती त्या तिकडची भाषा होते. भाषेचा अपभ्रंश होत कालांतराने भाषा बनत बनत, जसं आपल्याला आपली मराठी मातृभाषा समजा, तरी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पालीचे बरेच शब्द समजायला लागतात बरोबर. आता त्या प्रदेशातली ती भाषा तेव्हाची होतीच, कालांतराने त्यांना बरंच सोपं जातं. आणि हो, खरंच खूप शब्द सारखेच वाटतात. इव्हन मला तर टोन, जी आताची जी टोन बोलतात, मे बी जी भोजपुरी आज ज्या टोन मध्ये बोलली जाते त्याच थोडा हलक्याशा टोन मध्ये मे बी पाली सुद्धा बोलली गेली असेल, असं सुद्धा वाटतं. तो एक वेगळा रिसर्चचा भाग असू शकतो. हो, पण आपण मराठी, हिंदी किंवा हे मारवाडी आहेत किंवा अजून गुजराती,
आणि हे काय आपल्या भारतीय भाषा आहेत ज्या खूपच पालीच्या जवळ आहेत. तुम्ही असं बघाल बरेच शब्द जसे तर तसे मराठीमध्ये पण पालीमध्ये पण आढळतात, किंवा थोडासा एक त्याचा किंवा त्रचा फक्त त झालेला असेल असे काहीतरी शब्द आहेत. भोजपुरी बरीच मॅच करते आणि लोकांनी याच्यावरती अभ्यास सुद्धा केला, रिसर्च सुद्धा केला असं. ठीक आहे, चला. मग आता ऑन होतं केलं. असं की आपण जितके हॅलो आता सर. भाषांची नावं घेतो. हा बोला. मला पाली भाषा जननी वाटते सर सर्व भाषांची हे भारतातल्या. हे लोकां हे हा रिसर्चचा भाग आहे आणि लोकांनी याच्यावरती बरेच मतं मांडली. ठीक आहे, चला आता आपण पुढचा टॉपिक घेऊया. प्लीज माईक बंद करा. ठीक आहे, आणि हा. मास्तर बोलत असताना आधी हात वर करा मग बोला, म्हणजे मास्तराला कळेल कोण बोलतंय. चला, मग आता होतं असं, आपण जितक्याही भारतीय भाषांबद्दल बोललो तर यांना आहे ना आपण काही कॅटेगरीमध्ये टाकलंय. म्हणजे कुठली भाषा कधी सुरू झाली, कुठपर्यंत तिचा कालावधी होता, अशा प्रकारे. बरोबर. मग होतं असं की मग त्याला इंडो आर्यन लँग्वेजेस असं 3 भागामध्ये डिवाइड केलं. आता याच्यामध्ये बरीच मोठी लिस्ट असू शकते. आपल्या कामाचं एवढं की पाली नेमकं कुठे बसते. बरोबर. असं हा एक भाषा, म्हणजे जे भाषा अभ्यास करतात समजा त्यांच्यासाठी आपण पाली शिकतोय तर फक्त ओळख की बाबा हे कुठे बसतंय, पाली कुठून कुठपर्यंत बसतंय असं. जे आत्ताचे लोक किंवा अभ्यासक त्यांना पालीला कुठे ठेवतात. तर जितक्या पण आपण भारतीय भाषांचा अभ्यास केला इंडो आर्यन लँग्वेजेस मध्ये, तर त्यांना ना काही टाइम लाईन मध्ये बसवलंय. तर पहिली टाइमलाईन अशी आहे, त्याला आपण पुरातन भारतीय आर्य भाषा मोजतो, म्हणजे इसवी सन पूर्व 1500, म्हणजे बुद्धांच्या जवळजवळ 1000 वर्षांआधी, तर इसवी सन पूर्व 500 या 1000 वर्षांमध्ये काही भाषा समाविष्ट होतात. असा एक एक असा ग्रुप आहे. मग दुसरा ग्रुप असा आहे की इसवी सन पूर्व 500 म्हणजे बुद्धांचा काळ ते इसवी सन 1000, बरोबर, म्हणजे हा पूर्ण 1500 वर्षांचा एक कालावधी आहे. त्याला मध्य, ठीक आहे, मध्य भारतीय आर्य भाषा अशा प्रकारे म्हणतो. हा दुसरा एक हे झाली, त्याची विभागणी झाली, त्याची कॅटेगरी झाली. आणि तिसरं आहे आधुनिक, म्हणजे मॉडर्न, आता म्हणजे इसवी सन पूर्व 1000 पासून तर समजा आतापर्यंत भाषा की बाबा कुठली भाषा उदयास आली वगैरे वगैरे. तर आपण फक्त इतकं बघूया की पाली भाषा ज्याला आपण म्हणतो ती कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते, तर दुसऱ्या मिडल इंडो आर्यन लँग्वेजेस मध्ये बसते, मध्य भारतीय आर्य भाषामध्ये. बरोबर. मग बरेच लोक आपल्याला याला प्राकृत सुद्धा म्हणतात. पाली प्राकृत असे डिपार्टमेंट्स आहे. बरोबर. जसं पाली डिपार्टमेंट आहे, पाली प्राकृत डिपार्टमेंट, हे आपल्याला विद्यापीठामध्ये सापडतात. त्याचा सोबतच अभ्यास असतो. पाली बसते कुठे, दुसऱ्या कॉलम मध्ये, दुसऱ्या लाईन मध्ये, मध्य भारतीय आर्य किंवा प्राकृत भाषा. बरोबर. हे मी जसं घेतलंय. पण पाली इसवी सन 500, आता यांनी तर असा रिसर्च केलाय, पण असं थोडी की बुद्धांनी फक्त पाली भाषा नवीन घेतली. पाली भाषा ही खूप चांगल्या प्रकारे बऱ्याच काळापासून लोकांची भाषा होते, म्हणून लोकांना समजत होते, भरपूर चांगल्या प्रकारे समजत होते, म्हणून बुद्धांनी त्या भाषेचा स्वीकार केला आणि लोकांना धम्म सांगायला त्या भाषेमध्ये स्वीकार केला. बरोबर. अशा अजून इतर भाषा होते, पण बुद्धांनी साफ मनाई केली की इतर भाषांमध्ये सांगू नये, पालीमध्येच धम्म सांगावा, अशा प्रकारे. ठीक आहे. तर पाली कुठे येते, तर दुसऱ्या कॉलम मध्ये, मध्य भारतीय आर्य भाषा याच्यामध्ये. ठीक आहे. हा होता मित्रांनो आपला थोडक्यात आपण पाहिलं की पाली नेमकं काय. बरोबर. पाली कुठल्या राज्याची, कुठल्या प्रदेशातली भाषा, एक पालीचा अर्थ काय तो पाहिला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो की कुठल्या कॅटेगरीमध्ये पालीचा या ठिकाणी आपण समाविष्ट करतो, कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण पालीला आणतो. ठीक आहे. ही जस्ट होती एक ओळख की बाबा पाली, बरोबर, पाली म्हणजे काय, पाली भाषा काय, अशा प्रकारे. आणि जे काही आपल्याकडे आज साहित्य आहे पालीचं, ते सगळं आहे मित्रांनो ती पिटक. बरोबर. ती पिटक, 3 पिटारे, 3 पेट्या आहेत, तीन भाग आहेत. बरोबर. अशा प्रकारे. आता ती पिटक काय, बरोबर, त्याच्यामध्ये कुठले कुठले ग्रंथ येतात, कुठले भाग येतात, हा आहे मित्रांनो आपला पुढचं लेक्चर. बरोबर. पुढच्या शनिवारी जो क्लास होईल त्याच्यामध्ये आपण ती पिटक बघूया. बरेच लोक फोन करतात, सांगतात सर आम्हाला ती पिटक पाहिजे असं म्हणतात. पण ती पिटक एकच पुस्तक नाहीये. लोकांना वाटतं की एकच पुस्तक आहे. नाही, ती पिटक हे नाव आहे, कलेक्टिव्हली नाव घेतलं जातं पाली ग्रंथांसाठी. कोण आहे. ठीक आहे.
मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे आपल्या पुढच्या शनिवारी होईल, ठीक आहे, तेव्हा आपण बघूया त्रिपिटक नेमकं काय, त्रिपिटकाचे भाग बघूया, किती भाग आहेत, किती ग्रंथ आहेत, बरोबर. मग मूळ पाली काय आहे, मग अट्टकथा काय आहे, मग टीका काय आहे, अनुटीका काय आहे, मग इतर ग्रंथ साहित्य कुठले कुठले आहेत, मग आपण कुठून पाली शिकायला सुरू केलं पाहिजे, कुठून वाचायला सुरू केलं पाहिजे. जर वाचायला घ्यायचं असेल, धम्माचा अभ्यास करायचा असेल तर कुठून सुरू केलं पाहिजे, बरोबर. असं नाही की लगेच दीर्घनिकाय घेतलं आणि दीर्घनिकायचे पहिले सुत्त वाचायला गेलं, नाही समजणार. मग आपण कुठून सुरू केलं पाहिजे, बरोबर. छोटे छोटे सुत्त आहेत, काही गाथा असतील, बरोबर, काही स्टोरीज असेल, बरोबर, तिकडनं सुरू करू. हे पण आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. मित्रांनो, कुणाला काही सांगायचंय, कुणाला काही बोलायचंय, कुणाला काही विचारायचंय, बोला आजच्या लेक्चर बद्दल. आणि मग आपण जे आपले जे हे असेल काही डाऊट्स त्याच्याबद्दल बोलूया. बोला, संकोच करू नका, ठीक आहे. संकोच केलं तर राहिलं सगळं साईडला. हॅलो सर. हावर हात कर. जी, हॅलो सर. प्लीज बघा बरेच लोकांचा आवाज येतो, एक मिनिट. आणि मला आहे ना आवाज ओळखायला पण थोडा वेळ लागेल, ठीक आहे. म्हणून आधी पंजा दाबा, बघा समोर एक पंजा दिसतो, ठीक आहे, तो दाबला तर थोडं बरं असेल, म्हणजे मास्तराला कळतं की बाबा कोण बोलतंय म्हणून. बरं, ठीक आहे, बोला. कांबळे सर बोला. सर बुद्धाच्या मूर्त्या मिळतात तुमच्याकडे? छान, नाही मला सर, मूर्ती नाही पाहिजे. नाही सर, नाही. ऑनलाईन मिळतात ना सर? ठीक आहे, हो, ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेतलेलं बरं आहे, ठीक आहे. चला अजून मित्रांनो, ठीक आहे, विषांतर होणार नाही असे पण टॉपिक्सला हात लावू नका. काही नियमावली अच्छा, आहे ओके. ते मी सांगेलच पुढे. हे मला घरचे बोलले फोटो मिळतो, मूर्त्या मिळतो. चला कसं, म्हणून मूर्ती पाहिजे होते म्हणून आजच्या विचारलं. क्लास बद्दल आपण बोलूया. ठीक अजून आहे. हॅलो सर. सर पालीभाषेच्या पुस्तकांची परत नावं सांगा ना एकदा. मी सांगतो, येस, हळूहळू सांगेन. जी बोला, मी सांगतो. हा बोला, चोपडे सर बोला. हा, तो 500 इसवी सन पूर्व 500च्या आधीचा कालखंड काय तो जरा मला लिहायचं विसरलो मी. पूर्वीचा ना, बघा परत एकदा मी स्लाइड दाखवतो. हा, पहिला Don't worry, कालखंड. हा. मी पीडीएफ शेअर करेलच, काळजी करू नका. जे काही आपण Yes, sir. आता स्क्रीनवर, डोंट वरी, असं करा, असू द्या. मी आता हा. पीडीएफ शेअर करेल क्लास झाल्यानंतर, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये दिलंय, ठीक आहे, काळजी करू नका. बरं. ओके, ओके. चला मित्रांनो, आता होतं काय माहितीये, मला 5 मिनिटं द्या, मग आपण डिस्कस करूया. करा सगळ्यांनी माईक बंद. आता होतं काय, सुरुवातीचा बराच काळ आहे ना, एक टॉपिक बघायला आणि एक टॉपिक अभ्यासायला पुष्कळ वेळ लागून जातो, बरोबर. कोणी आहे ज्यांनी विभक्तीचं नाव ऐकलंय? पालीची विभक्ती, पाली मधली विभक्ती, बरोबर, ठीक आहे. आता हे बरेच लोकांना नवीन आहेत आणि मास्तर म्हणतील सर हे काय, आम्ही तर पाली भाषा शिकायला आलो आणि तुम्ही पहिल्याच दिवशी इतका मोठा तक्ता टेबल आमच्या समोर उभा केला, ठीक आहे, हो बरोबर. तर हे आहे विभक्ती. याला मी खूप सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. ही आहे पहिली पायरी. ही पहिली पायरी आपण क्रॉस केल्यानंतरच पुढे पाली समजायला वगैरे मदत होईल. हे मी आता ग्रुपमध्ये टाकेलच. काय करा आता, याला आहे ना तुम्हाला रट्टाच मारायचा आहे असं समजा. सुरुवातीला रट्टाच मारायचा आहे असं समजा. पोपटपंची का होईना, पोपटपंची का म्हणूया त्याला, पण हे आधी रट्टा मारा. का, कसं ते मी पुढे सांगेनच. हे का महत्वाचं आहे, बरोबर बरोबर. आता आपण म्हणतो कसं की बुद्धांना, बुद्ध शब्द आहे, बुद्धांना ना लागलं अर्थ बदलला. बुद्धांसाठी, अरे बुद्ध शब्द तसाच आहे पण साठी लागला अर्थ बदलला, बरोबर. बुद्धांनी, परत तेच, बुद्ध आला, अरे बुद्ध शब्द आहे, ला लागलं, पूर्ण बदललं, बरोबर. आता ज्यांना मराठीचं व्याकरण चांगल्या प्रकारे, मराठी हिंदीचं व्याकरण चांगल्या प्रकारे आठवत असेल, सला ते, सला नाते वगैरे ते विभक्ती शिकलो ते, तसंच ही विभक्ती आहे, घाबरू नका. फक्त प्रत्यय इथे नवीन काहीतरी आहे जे आपण बघूया आणि हे सगळ्यांना जमेलच पुढच्या काही आठवड्यांमध्ये, याची मी गॅरंटी देतो. फक्त तुम्ही गायब होऊ नका, बस, बरोबर. असं कसं करायचं आता आपण, बुद्ध शब्द तुम्हाला मला भरपूर ओळखीचा आहे. आता इथे काही कॉलम आहेत, नीट बघा. आणि जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये छोटं दिसत असेल ना, तुम्ही झूम करू शकता, जसं आपण फोटो झूम करतो तसं, राईट. बघा आता याला आपण म्हणतो विभक्ती.
विभक्ती विभक्ती पालीमध्ये. एका ठिकाणी आहे एकवचन, एका ठिकाणी आहे अनेक वचन किंवा बहुवचन. हे पाठच करावं लागेल. थोडी मेहनत आहे, नंतर सोपं जाईल. नंतर भरपूर सोपं जाईल. बघा बुद्ध शब्द आपण बघतोय. आता होतंय काय बघा, पठमामध्ये मी दाखवतो तुम्हाला. इथे बघा काय होतं. पठमा बघा, हे पठमा, द्वितीया, तृतीया असं सप्तमी आणि आलपन पर्यंत आहे. हे तर पुढे बघूया. पण बघा आता होतं काय. बुद्धो झालाय, बुद्धो. बरोबर, बुद्धो. बोला सगळ्यांनी, एकदा माईक बंद असला तरी. बुद्धो. बरोबर. मग बुद्ध शब्दामध्ये काय ऍड झालं की बुद्धो झाला. काय लागलं, ओ. दिसला, ओ लागला, ओ. बरोबर, राईट. मग आता हे तर येतं एका वचनामध्ये, म्हणजे बुद्धो म्हटला तर झालं एक वचन, एक बुद्ध. बरोबर बरोबर. पुढे आता आपण आलो अनेक वचनामध्ये. बरोबर, बुद्ध शब्द पठमामध्ये बुद्धो एक वचन झाला आणि अनेक वचन मध्ये बघा काय झालं. वाचा, आवाज येऊ द्या. काय झालं, बुद्धा. 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 काय झालं, बुद्ध शब्दामध्ये काय लागलं की बुद्धा झालं. आ लागला. आ लागला. बस एवढं सोपं आहे. बरोबर. बुद्धो मध्ये ओ लागला, बुद्धो झाला. म्हणजे किती बुद्ध, एक वचन आहे, एक बुद्ध. एकेरी म्हणजे एक वचन, एकच आहे. आणि बुद्धा म्हटलं तर खूप सारे बुद्ध आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. बरोबर. मग मी असं म्हटलं की बुद्ध शब्दाला अनेक वचन करा. बरं, मग काय म्हणाल तुम्ही. अनेक वचन बहुवचन करा. काय म्हणाल मग, बुद्धो की बुद्धा. बुद्धो. आहा, बुद्धा. बुद्धा. एक अनेक वचन वचनात मध्ये बुद्धा. आलं बुद्धो, अनेक वचन मध्ये आलं बुद्धा. मग ती गाथा आठवते का कोणाला. एच बुद्धा अतीताच. आणि पुढे काय आहे, एच बुद्धा अनागता. मग इथे किती बुद्ध आहेत, एच बुद्धा अतीताच, एकापेक्षा जास्त. अनेक बुद्ध. बरोबर. अनेक वचन. झाला अर्थ सोपा आता. बरोबर. एच बुद्ध, एच जे काही बुद्ध, बुद्धा, एच बुद्धा अतीताच, जे काही बुद्ध अतीत मध्ये झालेत. आणि एच बुद्धा, बुद्धा भरपूर बुद्ध, खूप सारे बुद्ध होतील. माईक बंद करा कांबळे सर बोलून झाल्यावर. ठीक आहे. एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, अनआगत म्हणजे भविष्यामध्ये जे काही बुद्ध होतील. पच्चुपन्नाचये बुद्धा. आणि आता वर्तमानामध्ये जे बुद्ध आहेत त्यांना मी नमन करतो. अशा प्रकारे झालं बुद्धा. आता राहील लक्षामध्ये, बुद्धा म्हटलं तर अनेक वचन, खूप सारे बुद्ध. बरोबर बरोबर. मग आपण म्हणतो, काय म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामि. काय अर्थ याचा, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं काय होतं, बुद्धं बुद्धाला. बुद्धाला किंवा बुद्धांना. बरोबर बरोबर. दिसतं का तुम्हाला. बघा द्वितीयामध्ये बघा, द्वितीया एक वचन मध्ये, द्वितीया एक वचन मध्ये आलं बुद्धं. बरोबर. काय लागलं, बुद्ध शब्दाला काय लागलं, टिंब लागलं, अनुस्वार लागला. बरेच लोक याला बुद्धम म्हणतात. ते आपण पालीमध्ये अनुस्वाराचं अंग म्हणून उच्चारण करतो. हे तर शिकवू आपण, स्वर आणि व्यंजन घेऊया, काळजी करू नका. ठीक आहे. पण याला आहे ना थोडा पाठ करायला वेळ लागतो, म्हणून मी आता घेतोय. थोडक्यात पूर्ण नाही घेणार आपण, पहिले 3 लाईन्स घेऊया असं. म्हणजे बुद्धं बुद्धाला, धम्मं धम्माला, संघं संघाला लागले अनुस्वार. मग बुद्धे काय लागलं, बुद्धे शब्दाला काय लागलं, बुद्धे शब्दाला बघा ए लागला. बुद्ध अधिक ए बुद्धे. बरोबर. म्हणजे अनेक बुद्धांना, खूप सारे बुद्धांना, अशा प्रकारे. असं आहे मित्रांनो. खूप मजा येईल शिकायला. खूप सोपं करून सांगेल मी, काळजी करू नका. बरोबर. भरपूर सोपं करूया आपण, अजिबात काळजी करू नका. शाळेत शिकलेली विभक्ती आठवत नसेल काही हरकत नाही, आपण नव्याने शिकूया. आणि बरेच लोक म्हणतात सर पाली थोडं कठीण जातं, असं जातं तसं जातं, तुम्ही मराठीमध्ये सांगतात. मी मराठीमध्ये सांगतच नाही, मी ते लोकांना पाली शिकवतोय. बरोबर. असं
ठीक आहे, आपण पाली शिकतोय. मराठीतून नाही, इंग्लिशमधून नाही, हिंदीमधून नाही, आपण फक्त पाली शिकतोय. मी तुम्हाला पालीतून मराठी सांगणार आहे अशा प्रकारे. हा, मराठीतून पाली नाही, आपण रिव्हर्स करतोय, पालीतून मराठी आपण असं जातोय. हा, चला मग याला काय करा, आता आपल्याकडे हा आठवडा आहे, याला थोडा वेळ लागतो, म्हणून थोडी स्पीड पकडा. आणि कसं याची पोपटपंची करायची असेल, याचा रट्टा मारायचा असेल ना, करा. बरोबर. हे जितक्या लवकर तुम्हाला जमलं ना, तितक्या लवकर पुढे पाली समजायला मदत होईल. हो, हे एक थोडंसं कठीण आहे. कठीण बोलण्यापेक्षा एक पायरी आहे जी क्रॉस करावीच लागेल. हा, आणि एवढं कठीण नाही आहे. मास्तर तुमच्याकडनं करून घेईल, तुम्ही फक्त लेक्चरमध्ये या आणि 1.5 तास द्या. बरोबर बरोबर. हो आता हो हो स्वर आणि व्यंजनता आपण बघूया, काळजी करू नका. हे मी आता ग्रुपमध्ये टाकेलच. मग आता याच्या पुढे अर्थ पण असेल. बरोबर. बुद्धांग म्हणजे बुद्ध आला, बुद्धेन म्हणजे बुद्धाने काहीतरी केलं, राजाने काहीतरी केलं, मुलाने काहीतरी केलं, तेव्हा आपण तृतीय वापरतो. हे कालांतराने आपल्याला समजेलच किंवा आपण हे पुढे वाचायलाच. काळजी करू नका. खूप चांगल्या प्रकारे, खूप आरामात, खूप हळूवार पद्धतीने, भरपूर सोप्या भाषेमध्ये मित्रांनो आपण शिकणार आहात. आता होतं काय माहितीये, बुद्ध देतात, बुद्ध भगवंत आहे ना, एक स्टोरी सांगतात. काय स्टोरी सांगतात? पुग्गल पंयती. नाव कोणी ऐकलंय? पुग्गल पंयती. पुग्गल पंयती. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुग्गल पंयती हा ग्रंथ कुठे येतो ते बघूया. कुणाला माहिती असेल तर सांगा. अभिधम्मामध्ये येतो, बघूया आपण. पुग्गल पंयतीमध्ये ना किती प्रकारचे लोक असतात असं बुद्ध सांगतात. मग बुद्ध म्हणतात 7 प्रकारचे योद्धा असतात. किती प्रकारचे? 7. आता योद्धा काय करतो? युद्ध करतो. बरोबर. आता जसं राजाने घोषित केलं की आपण आता उद्या युद्ध करणार आहोत, युद्धाचं नाव आता पहिल्या प्रकारचा योद्धा असा असतो जो युद्धाचं नाव ऐकूनच घाबरतो आणि गिव्ह अप करतो, हार मानतो. युद्धाचं नाव घेतल्या घेतल्या त्याला घाम फुटतो, तो तिथल्या तिथे हार मानतो, गिव्ह अप करतो. एक हा झाला पहिल्या प्रकाराचा योद्धा. मग दुसऱ्या प्रकाराचा योद्धा काय की चला उद्या सकाळी युद्ध आहे, त्याची तयारीला लागतोच, पण सकाळ होताच घाबरतो, गिव्ह अप करतो की नाही युद्ध नको बाबा. हा झाला दुसऱ्या प्रकारचा योद्धा. तिसरा प्रकारचा योद्धा हा काय करतो? युद्धाची तयारी वगैरे सगळी झाली, आता निघेल, पण मधल्या प्रवासामध्ये युद्ध नाकारतो, नाही करायचं युद्ध, घाबरतो, गिव्ह अप करतो. हा झाला तिसऱ्या प्रकारचा योद्धा. चौथ्या प्रकारचा योद्धा, सगळी तयारी झालेली आहे, आता ते रणभूमी असेल तिथपर्यंत जाऊन पोहोचलेत आणि समोरचा शत्रूचं सैन्य बघून हा घाबरला आणि याने गिव्ह अप केलं, मला युद्ध नाही करायचं, मी घाबरलो. बरोबर. हा झाला चौथ्या प्रकारचा योद्धा. पाचव्या प्रकारचा योद्धा, युद्ध सुरू होणार, आता जे घोड्यांचं हत्तींचं आवाज येतोय, लोकांचा आवाज येतोय, आता लोक एकमेकांकडे असं येत आहेत, आता युद्ध होईलच, तितक्यात तो गिव्ह अप करतो, हार मानतो आणि पळवाट काढतो. हा झाला पाचवा प्रकारचा योद्धा. सहाव्या प्रकारचा योद्धा, युद्ध सुरू झालंय, हाणामारी होते, एकमेकांना कापलं जातंय, ते रक्त वगैरे बघून हा घाबरतो आणि तिकडनं पळ काढतो. हा झाला 6व्या प्रकारचा योद्धा. आणि 7वा प्रकारचा योद्धा असो की जो शेवटपर्यंत झुंज देतो, युद्ध संपेपर्यंत, आणि युद्ध जिंकतो. हा झाला 7वा प्रकारचा योद्धा. बरोबर. मग मला हे बघायचंय की पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे समजा इथपर्यंत नाही आलेत, पण 6वे आणि 7वे योद्धा ह्या क्लासपर्यंत पोहोचलेत. बुद्धांनी उपमा दिली आहे भिक्षूंना की काही लोक भिक्षू होतात, पण भिक्षू धर्म त्यांच्याकडनं पाळला जात नाही, बरेच चॅलेंजेस येतात, ते चॅलेंजेस त्यांच्याकडनं हँडल होत नाही, ते गिव्ह अप करतात. पाली शिकणे थोडंफार चॅलेंजेस वाटू शकतं. बरोबर. चला, आपण सगळे योद्धा तर आहात की आपण इथपर्यंत आलात. रणभूमीच शिकायचं आहे, अभ्यास करायचा आहे, होमवर्क आहे, परत थोडंफार शाळेचे दिवस आठवतील. बरोबर. चला, पण आता मला तो योद्धा बघायचा आहे जो मला 25व्या लेक्चर पर्यंत दिसेल की सर मी आहे बरं का, पहिल्या लेक्चरला पण होते आणि शेवटी पण होतो. बरोबर. परत त्या दिवशी मी ही स्टोरी रिपीट करेल
आणि बघूया किती लोकांना ही स्टोरी आठवते. बरोबर? बुद्धांनी उपमा दिली ही भिक्षूंसाठी, की भिक्षू कशा प्रकारे त्यांचा भिक्षू धर्म पाळत असताना त्यांना बरेच अडथळे येतात, चॅलेंजेस येतात, पण कोण कधी गिव्हअप करतं? आता आपल्यासाठी चॅलेंजेस हे आहे की बरेच 1760 कामं येतील, अडथळे येतील, पाहुणे रावणे असतील, प्रवास असेल, तब्येत असेल, एखाद गॅप होऊ शकतो एखाद 2 लेक्चरचा, पण कसं लगेच इतर दिवसांमध्ये मी त्याला कव्हर अप करून लगेच सगळ्यांसोबत मी जॉईन करतो अशा प्रकारे. ओके, चला मित्रांनो, परत एकदा करा, दिसू द्या, कॅमेरा सुरू करा, चेहरे दिसू द्या लोकांचे. ठीक आहे, चला मित्रांनो, हे होतं आपलं पहिलं लेक्चर. आजचा टॉपिक छोटा होता म्हणून तासभर, काही काही टॉपिक मोठे असतील तर 1.25 तास 1.5 तासापर्यंत पण आपलं लेक्चर जाऊ शकतं. मी सांगेनच लेक्चर झालं की बाबा आजचं लेक्चर मोठं असू शकतं म्हणून, पण 1.5 तास तर तुम्ही या शनिवारचा रिझर्व ठेवा आणि 1.5 तास मध्ये होमवर्कसाठी. आजचा होमवर्क काय की विभक्ती मी पाठवेल ग्रुपमध्ये, त्याला फक्त रट्टा मारा. समजलं, व्हेरी गुड, पण आधी रट्टा तर माराच. बरोबर, एकदम जसं पाढे पाठ झाले तसंच पाठ झालं पाहिजे. प्रथमामध्ये हे येतं, द्वितीयामध्ये हे येतं, तृतीयामध्ये हे येतं, अशा प्रकारे. याने पुढे भरपूर मदत होईल, खूप सोपं होऊन जाईल. ओके मित्रांनो, सगळ्यांचं कौतुक, सगळे आलात. आजचं होतं पहिले लेक्चर, शेवटपर्यंत टिकून राहा. इतकं कठीण नाहीये हा, अजिबात कठीण नाहीये. मास्तरावरती विश्वास करा, कंटिन्यू या. थोडं बाउन्स झालं, कठीण झालं तरी सुद्धा या. बरोबर, चला लेक्चर कंटिन्यू करा. शनिवारी आपलं पूर्ण आपण टाइम टेबल पाठवलाय, सिलेबस पण पाठवलाय. ओके, आता काय नियमावली, व्हॉट्सअप ग्रुप आहे, बरेच लोक ऍक्टिव्ह सुद्धा असतात, पण मी फक्त रेकमेंड करेल की फक्त आपण क्लासमध्ये काय शिकलो त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. एक, काय नाही कळलं, काय रिपीट करायचंय, कुठल्या नोट्स बाकी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. एक, इतर फॉरवर्ड मेसेजेस, व्हिडिओज, प्रवचनाचे व्हिडिओ किंवा काही लेख नकाच पाठवू. इतर ग्रुप आहेत तिथे पाठवा. बरोबर, इथे फक्त आपण क्लासमध्ये काय शिकतोय, काय शिकलोय, काय डाऊट आहे तेवढंच. ओके, एक, आणि थोडंफार आपण वादविवादापासून वाचूया. इतर 27 लोकांची 27 मतं. बरोबर, पुढे असे काही टॉपिक्स येतील तिथे मतांतर होऊ शकतं, मतांतर होऊ शकतं. वादविवादाला आपल्या ह्या क्लासमध्ये जागा नाही. ओके, म्हणून ॲज अ विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून किंवा आपण फक्त पाली कशा प्रकारे आपलं शिकणं सोपं होईल आणि पुढे धम्म शिकणं कसं सोपं होईल ते आपण बघूया. डाऊट्स क्लिअर होतील, ठीक आहे, ते पण पुढची गोष्ट आहे. पण मेन आपला व्हॉट्सअप ग्रुपचा नियमावली अशी आहे, इतर फॉरवर्ड मेसेजेस टाकू नका. मध्ये कितीही महत्वाचे असो, पालीचं जे आपण शिकूया तेवढंच. एक, बरोबर, एक, आणि इतर काहीच टाकू नका. बरोबर, काही डाऊट्स असेल आपण ते ग्रुपमध्ये आपण डिस्कस करूया. एक, मास्तर अशी काही बोलायचं असेल, फोन करायचा असेल, काही डाऊट्स क्लिअर करायचे असतील, प्लीज संध्याकाळी रात्री म्हणजे 8 ते 10च्या मध्ये फोन करा. मास्तर अवेलेबल आहे. दिवसा थोडं निवांतपणे बोलणं कठीण असतं. बरोबर, 8 ते 10 मध्ये फोन करा, संडे सोडून. ठीक आहे, काही डाऊट्स असतील बाकी तुम्ही व्हॉट्सअपला विचारा, मला जसं जमेल मी तसं तुम्हाला रिप्लाय देईल. ओके, संध्याकाळी म्हणजे 8 ते 10 मध्ये आपण निवांतपणे काही डाऊट्स असतील, इतर गोष्टी असतील ते तुम्ही तेव्हा फोन करू शकता. दिवसा थोडं कठीण जातं. ठीक आहे, एक, नियमावलीची तुम्ही आपण काळजी घ्या. फक्त नोट्स आणि इतर व्हिडिओजचे लिंक्स जे आपण आता क्लासचे रेकॉर्डिंग शेअर करू ते प्लीज इतरांना शेअर करू नका. माझा अनुभव आहे की लोक त्याला खूप हलक्यामध्ये घेतात. नका शेअर करू. ठीक आहे, नका. लोकांना काळजी नसते, तुम्ही त्यांना तिपेटकच पाठवा, ते पडून असेल घरामध्ये. ठीक आहे, नाही. ठीक आहे, आपण आपल्यापर्यंत सीमित राहू द्या, छान प्रकारे अभ्यास करूया. एक, बरोबर, चला मित्रांनो. आणि मध्ये मध्ये आपले धम्म देसण्याचे कार्यक्रम ऑनलाईन होत असतात, बनते येतील वेगळे. आता 1 तारखेला, उद्याच रविवार आहे, उद्या सारनाथवरून बनते धम्म शेल आपल्याला धम्म देसण्यात येतील. ग्रुपमध्ये लिंक येईलच, ती नक्की आपण जॉईन करावी. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो. चला, हे होतं आपलं पहिलं लेक्चर. इथे आपण थोडक्यात पाली काय, इतिहास काय, भाषा काय ते पाहिलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया त्रिपिटक. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया आपण 6 संगीती. बरोबर, करा, कॅमेरा सुरू करा सगळ्यांनी आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मास्तराने विचारलं, किती लोकांना वाटते की त्रिपिटकामध्ये ब्राह्मणांनी भेसळ केली आहे? बरेच लोकांचं असं मत आहे, त्रिपिटकामध्ये ब्राह्मणांनी भेसळ केली आहे, असं किती लोकांना वाटतं? एक, अजून बोला. 2. आता मी उत्तर घेत नाही, फक्त मला सांगा की हो सर मला तर वाटतं. कारण की काही गोष्टी वाचल्या, काही सुद्धा वाचल्या तर असं कळतं की बाबा ब्राह्मणांनी भेसळ केली आहे. 1, 2, 2च हात वरती आहे. 3,
4 बरोबर. ओके 4 5 6 ठीक आहे बघूया आपण हा. याचं उत्तर आपण बघूया परवा म्हणजे परवा म्हणजे पुढच्या तिसऱ्या लेक्चर मध्ये बघूया. हे मुद्दा म्हणून विचारलं मी कारण की मला चेहरे लक्षात असले पाहिजे. ओके चलेगा. याचे उत्तर सापडले खरंच बेस्ट झाली आहे का की नाही झाली आहे. ओके चला मित्रांनो मी आता रेकॉर्डिंग थांबवतोय.